नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्यशोक तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। IBPS पॅटर्ननुसार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यू सिलेबसनुसार हे संपूर्ण क्वेश्चन असणार आहेत। आता यामध्ये T20 प्रश्नाची सीरीज आहे, तर महत्त्वाचे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो पहा, या ठिकाणी जर तुम्ही आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य सेविका या पदाचा जो काही जुना सिलेबस आहे, या जुन्या सिलेबसवर आधारित 46 जे काही व्हिडिओ आहेत, ही व्हिडिओची आपली एक बॅच आहे। यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कोर करण्यात आलेला आहे। जर तुम्ही ही बॅच घेऊ इच्छित असाल तर 7977 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। ही बॅच संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे आणि परिपूर्ण अभ्यासात तुमचा कंप्लीट करण्यात आलेला आहे। तर चला मित्रांनो, आता जर तुम्ही आरोग्य सेवक या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य सेवक या पदासाठी वन लाइनर आपण 600+ क्वेश्चन या ठिकाणी तयार केले आहेत। आणि जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर एकूण 10 टेस्ट सिरीज आहेत। या 10 टेस्ट सिरीजमध्ये एकूण एका टेस्ट सिरीजमध्ये 20 क्वेश्चन आहेत तांत्रिकचे, म्हणजे 10 टेस्ट सिरीजचे किती होणार तुमचे 200 क्वेश्चन। असे मित्रांनो अतिशय अल्प दरामध्ये मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले। जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर मी जो काही नंबर सांगितले त्याशी संपर्क साधू शकता। 21 प्रश्नापासून पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, 21 पासून 40 पर्यंतचे। तर पहा, पहिला प्रश्न आहे, देशाच्या कशावर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो? तर देशाच्या कशामुळे आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो? तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होत असतो। आता हे सर्व प्रश्न आपल्या PDF मधले आहेत। पहा, आर्थिक बिघाड तसेच घराची झडपड, रस्त्याची खच्चीकरण अशा स्वरूपाच्या घटनेमुळे या ठिकाणी आर्थिक नुकसान या ठिकाणी होत असतं। पुढचा प्रश्न पहा, आपत्ती काळात कोणत्या अडचणी उद्भवत असतात? आपत्ती काळामध्ये कोणत्या अडचणी उद्भवत असतात? तर आपत्ती काळामध्ये प्रशासकीय स्वरूपाच्या अडचणी या ठिकाणी उद्भवत असतात। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे काही अध्यक्ष असतात ते असतात मित्रांनो देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात। पहा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा आहे? 2005चा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे काही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, त्याच्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात। तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तहसीलदार असतात। गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच असतात। तर आपत्ती व्यवस्थापन निधी राष्ट्रपतीच्या हातामध्ये असतो, म्हणजे राष्ट्रपतीच्या नियंत्रणामध्ये असतो। आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन निधी हा राज्यपालाच्या अधिकारामध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं। म्हणजे राज्यपाल या ठिकाणी आपत्ती निधी वाटप करू शकतो। त्याच्यानंतर पहा 24 नंबरचा प्रश्न, पाणी दुर्गंधीयुक्त दूषित आहे किंवा पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर ही मित्रांनो या ठिकाणी पर्यावरणीय आपत्ती आहे। पाणी दुर्गंधीयुक्त दूषित होणे ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तरी पर्यावरणीय आपत्ती आहे। आता पाणी दुर्गंधीयुक्त आहे किंवा दूषित आहे हे कसं ओळखलं जातं? तर पाण्यामध्ये जे का ऑक्सिजनचं प्रमाण असतं त्यावर ते ठरविलं जातं। मग तुम्ही आरोग्य सेवक झाल्याच्या नंतर जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या ठिकाणच्या गावचा पाण्याचा जर नमुना जर घ्यायचा असेल तर हा नमुना घेतल्याच्या नंतर तो किती तासाच्या आतमध्ये प्रयोगशाळेमध्ये पाठवणं गरजेचं असतं? तर एकूण 48 तासाच्या आतमध्ये हे पाठवणं गरजेचं असतं, हे सुद्धा लक्षात ठेवा। म्हणजे गावातील जे की पाण्याचे नमुने असतात, हे पाण्याचे नमुने एखाद्या गावामध्ये साथीचा आजार पसरला असेल, कॉलरासारखी साथ आहे किंवा इतर पाण्यापासून जे की आजार पसरतात अशा स्वरूपाची जर साथ पसरली असेल तर त्या ठिकाणी पाणी चेक करण्यासाठी आरोग्य सेवकाला जावं लागतं। आणि त्या गावचा जो काही त्या गावातील जे काही पाणी पिण्यासाठी वापरलं जातं तर ह्या पाण्याचा नमुना तुम्हाला एकूण घेतल्याच्या नंतर 48 तासाच्या आतमध्ये जवळच्या प्रयोगशाळेमध्ये नेणं गरजेचं असतं। हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न पहा, भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर काय येतात? तर भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नाकतोडे येत असतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी कोणत्या कलमानुसार घालण्यात आलेली आहे? तर दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी कोणत्या कलमानुसार घालण्यात आलेली आहे? तर पहा, कलम 48, त्याच्यानंतर कलम 49 आणि कलम 49 तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 49 अनुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। कलम 49 अनुसार दुर्मिळ होत चाललेले प्राणीचं उदाहरण जर तुम्हाला जर सांगायचं तर काय, रेडपांडा आणि कस्तुरी मृग हे दुर्मिळ होत चाललेले प्राणी आहेत। तर यांच्यावर म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यावर बंदी कशामुळे घालली? तर कलम 49 या कलमानुसार घालण्यात आलेली। आता पुढे पहा, कलम 49 अनुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे। पुढचं कलम पहा, कलम 49 नुसार प्राण्याच्या
कतलीपासून किंवा अवयवापासून बनविलेल्या वस्तूच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली, म्हणजे एखादे प्राणी जर दुर्मिळ असतील, संकटग्रस्त असतील किंवा इतर प्रकारचे काही प्राणी आहेत म्हणजे जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर या प्राण्याच्या कातडीपासून बनलेल्या वस्तू असतील किंवा इतर त्यांच्या दातापासून बनलेल्या वस्तू असतील तर यावर बंदी घालण्याचं काम कोणत्या कलमानुसार केलं, तर कलम 49 नुसार करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा कलम 49 क नुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्याच्या वस्तूचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करण्यास बंधनकारक घालण्यात आले. कशानुसार? कलम 49 क नुसार. पुढचा प्रश्न पहा आता 27 नंबरचा. ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम कधीचा आहे, तर ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी जो काही नियम आहे तो 2011चा आहे. कधीचा आहे तो? 2011चा आहे. त्याच्यानंतर पहा जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो, तर जागतिक जैवविविधता दिन या ठिकाणी 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता 22 एप्रिल काय म्हणून साजरा करण्यात येतो, तर 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर पहा सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे जे काय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये, तर सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी प्रसिद्ध आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये, तर ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. आता पहा मानस अभयारण्यास आसाम राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बिहू हा सण आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो आणि सुंदरबन हे अभयारण्य पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. तर सुंदरबन अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. आता सुंदरबन अभयारण्यामध्ये एक पट्टेरी वाघ आहे. पट्टेरी वाघ हे सुंदरबन अभयारण्यामध्ये आढळतो. त्याच्यानंतर पहा गुजरात राज्यामध्ये गीर अभयारण्य असून ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे. पहा गुजरातमध्ये कोणते अभयारण्य? गिरचे अभयारण्य, ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे. आता दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. पहा दुधवा राष्ट्रीय उद्यान हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला विचारला आहे की दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, तर दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. आता उत्तर प्रदेश हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. 30 नंबरचा पहा प्रश्न. वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा अंमलात आला, तर वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा अंमलात आलेला आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा या ठिकाणी अंमलात आलेला आहे. आणि भारताचा जो की राष्ट्रीय प्राणी आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केव्हा घोषित करण्यात आला, किंवा केव्हापासून वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी झाला, तर 1972 पासून. 1972 पासून वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवा. मग 1972 अगोदर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता होता, तर सिंह हा 1972 अगोदर या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. 1972 नंतर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी झाला. आणि टायगर प्रोजेक्ट कोणी राबविलेला आहे, तर पहा कैलास संकेला या व्यक्तीने टायगर प्रोजेक्ट राबवला होता. म्हणून टायगर प्रोजेक्ट राबवणारे पहिले व्यक्ती कोण असते, ते कैलास संकेला आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. वनसंवर्धन कायदा 1980चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा आहे. त्याच्यानंतर पहा पर्यावरणविषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली, तर 2010 मध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा डार्विनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. डार्विनने जो काही प्रसिद्ध पुस्तक केलं त्याचं नाव सांगा, तर ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक कोणाचं आहे? डार्विनचं आहे. आता डार्विनने उत्क्रांतिवाद हा सिद्धांत मांडलेला होता. तर डार्विनने कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, तर डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक लिहिले आहे. उत्क्रांती म्हणजे काय, तर क्रमविकास म्हणजे उत्क्रांती होय. त्याच्यानंतर पहा प्रथिनाची निर्मिती कशामार्फत घडून येते, हे जॉर्ज विडाल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. तर प्रथिनाची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे कोणत्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले, ते एडवर्ड विडाल व जॉर्ज विडाल व या ठिकाणी एडवर्ड टेटम या 2 शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. या शास्त्रज्ञांचे नाव लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. IMP करून देतो तुम्हाला हा प्रश्न. IMP करून देतो. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर पहा DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हटलं जातं. 35 नंबरचा प्रश्न पहा. विविध पदार्थाची वय कोणत्या नावाच्या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, तर रेडिओ कार्बन या नावामध्ये प्रसिद्ध करण्यात आले. आता रेडिओ कार्बन सी कार्बनचा शोध कोणी लावला होता? सी कार्बन याचा शोध कोणी लावला, तर सी कार्बन याचा शोध काय आहे, तर सी कार्बन जे आहे हे या ठिकाणी 5000 वर्षापूर्वीच्या प्राण्याचे अवशेष आहे. किती हजार वर्षापूर्वीचे किंवा कोणत्या प्राण्याचे अवशेष आहे या ठिकाणी सांगितलं जातं. तर बिलार्ड लिबी यांनी याचा शोध 1954 मध्ये लावला. 1954 मध्ये बिलार्ड लिबी यांनी याचा शोध लावलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव सांगायचं आहे. तर
जीवनसत्व B20चे रासायनिक नाव सायनोकोबालामिन आहे, लक्षात ठेवा सायनोकोबालामिन आहे. आणि बी कॉम्प्लेक्स हे जीवनसत्व, यामध्ये एकूण 8 जीवनसत्वाचा समावेश होतो. यामध्ये B1 B2 हे जीवनसत्व, मग त्याच्या अभावामुळे कोणते आजार होतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ATPला काय म्हणतात तर ATPला ऊर्जेचं चलन असं ATPला ऊर्जेचं चरण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा 38 नंबरचा प्रश्न, एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण किती रेणू मिळतात तर एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू आपल्याला मिळत असतात. 39 नंबरचा प्रश्न पहा, कायपेशी आणि मूलपेशी कोणत्या विभाजनाने तयार होतात तर कायपेशी व मूलपेशी या सूत्रीय विभाजनाने तयार होत असतात. 40 नंबरचा प्रश्न, प्रौढ व्यक्तीस प्रतिदिन जीवनसत्व ईची किती आवश्यकता असते तर प्रौढ व्यक्तीस प्रतिदिन ई जीवनसत्वाची किती आवश्यकता असते तर 10 ग्रॅम ई जीवनसत्वाची आवश्यकता प्रौढ व्यक्तीला असते. आता ई जीवनसत्व कशासाठी महत्त्वाचं असतं तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा नावाचा आजार होतो. पहा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा नावाचा आजार होतो. आणि ई जीवनसत्वाला काय म्हणतात तर टोकोफेरॉल. ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय तर टोकोफेरॉल हे ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे. तर अशा प्रकारे आपण न्यू सिलेबसनुसार एकूण 40 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जी T20 सिरीज आहे यामध्ये आपण 20 प्रश्नाचा समावेश केलेला होता आणि हे 20 पासून समोरचे म्हणजे 40पर्यंत आपण प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची आपली PDF ही जर PDF तुम्हाला घ्यायची असेल तर 1 लाईनर क्वेश्चन आहेत. काही क्वेश्चनचं मी या ठिकाणी तुम्हाला विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर 7977 092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. ही महत्त्वाची PDF आहे मित्रांनो. यामध्ये एकूण 600+ क्वेश्चनचा समावेश करण्यात आला आहे. सर्व क्वेश्चन हे 1 लाईनर आहेत. काही क्वेश्चनमध्ये मित्रांनो या ठिकाणी विश्लेषणसुद्धा मी दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.